हॅलो एव्हरीवन, मी 30 डेज व्हिडिओ चॅलेंज करणार आहे. तर आज आहे डे 1. जसं की तुम्हाला माहिती आहे, जानेवारी महिना चालू आहे तर सगळीकडे हळदी कुंकू समारंभ असतो. तर त्याच्यामध्ये असतात तिळाचे लाडू. त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथे मी घेतलेत अर्धा किलो तीळ, अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ आणि 2 साजूक तुपाचे चमचे. इथे मी एक पातेलं गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे मी वरचे खाली सारखे करते चमच्याने, कारण की ते जास्त जळू नये त्याच्यासाठी, आणि ते भाजले पण गेले पाहिजेत. इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्याची साल काढून घेतली आहे आणि मी ते मिक्सरला जाडसर असे बारीक करून घेतले. जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही. नंतर मी गुळाचे असे स्लाइस करून घेते, कापून घेते गुळाला, जेणेकरून गूळ पटकन वितळला जाईल. आता आपण ह्या पातेल्यामध्ये पहिले तीळ भाजून घेऊया. तीळ आपल्याला अशा प्रकारे भाजून घ्यायचे ते की कचकच नाही लागले पाहिजेत, म्हणजे कच्चे नाही लागले पाहिजेत, आणि सतत वरखाली करून घ्यायचे चमच्याच्या साहाय्याने. तीळ भाजत आले की असे लालसर दिसतील. तीळ भाजून झालेले आहेत. त्याच्यानंतर मी त्याच भांड्यामध्ये साजूक तूप टाकून, तूप चांगलं गरम झालं की जो आपण स्लाइस केलेला गूळ होता तो टाकून घ्यायचा आहे आणि तो वितळवून घ्यायचा आहे. जसं की तुम्हाला मी मगाशी बोलली की गूळ आपण कापून घेणार आहोत, तो वितळण्यास मदत होते. तर तो बघू शकता तुम्ही, गूळ हा इझिली वितळतोय. गूळ वितळून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण जे तीळ भाजून घेतलेले त्याच्यामध्ये आपण कूट एकजीव करून घेणार आहोत, एकत्रित करून घेणार आहोत. हे मिश्रण एकत्रित करून झाल्यानंतर जो आपण गूळ वितळवून घेतला होता तो आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत, ह्या मिश्रणामध्ये. हे मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत. गूळ गरम असतानाच हे मिश्रण एकत्रित करून एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याचे लाडू बांधून घ्यायचे. लक्षात ठेवा, हे मिश्रण गरम असतानाच त्याचे लाडू बांधले जातील. जर का हे मिश्रण थंड झालं तर लाडू बांधायला खूप कठीण जातात, म्हणून गरम असतानाच बांधून घ्यायचे. बघू शकतात, मिश्रण गरम असल्यामुळे लाडू पटकन वळले जात आहेत. तुम्ही घरच्या घरी अगदी बाहेरच्या सारखे लाडू झटपट बनवू शकतात. इथे माझी मम्मी पण मला हेल्प करायला आली, बिकॉज मिश्रण गरम असल्यामुळे पटापट लाडू वळवून घ्यायचेत म्हणून. तुम्ही सुद्धा हे लाडू घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझं इंस्टाग्रामला पण पेज आहे, मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्या पण चॅनलला माझ्या फॉलो करा. थँक्यू.